सरकारी नोकरीच्या आमिषानं तरुणांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। बारामतीमध्ये 117 तरुणांना गंडा घालण्यात आलेला आहे। तरुणांची 3,73,00,000ची फसवणूक झालेली आहे। बारामती पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर बारामतीमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषानं तरुणांची फसवणूक करण्यात आलेली आहे। तर 117 तरुणांना गंडा घालण्यात आलाय। जवळपास ही किंमत 3,73,00,000 इतकी आहे। बारामती पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, सरकारी नोकरीचा आमिष दाखवत तरुणांना जवळपास 117 तरुणांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलेला आहे। काय नेमका हा प्रकार घडलेला आहे? नक्कीच हे जे आरोपी आहेत ते साधारणतः 2023 आणि 24च्या भरती प्रक्रियेपासून जे आहेत अशा पद्धतीचं युवकांना फसवणूक करत आहेत। त्यांची राज्य शासनाच्या आणि केंद्राच्या ज्या विविध योजना असतात त्या नोकरी लावतो असं सांगून त्यांनी तब्बल 117 पर्यंत हा आकडा गेलेला आहे आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक जी आहे ती या बेरोजगार युवकांची नोकरीच्या आमिषापोटी यांनी घेतलेला आहे। सुबायू सरकार उपर आणा आणि असे 2-3 जण यामध्ये विविध ठिकाणचे म्हणजे पश्चिम बंगाल असेल, मुंबई असेल आणि सातारा या ठिकाणचे हे जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात बारामती येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो दाखल करण्यात आलेला आहे। रणजित हरिभाऊ मोंडे म्हणून फिर्यादी आहेत आणि त्यांनी पुढे येऊन हे धाडस केलेलं आहे। 2020 पासून त्यांची या आरोपींची ओळख होती आणि त्याच्यातून हा प्रकार पुढे आल्याचे दिसते। संबंधित जे आहेत त्यांच्यावरती बारामतीचे पोलीस आहेत ते याचा आणखीन या प्रकरणाचा कसून तपास घेत आहेत आणि त्यानंतरच या फसवणुकीचे जे आहे ते खरे सूत्रधार कोण आहेत याची आपल्याला उकल होणार आहे। नक्की जावेद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।